थँक्यू उपसरपंच चषकाचं नाव अगदी संपूर्ण भसे तालुक्यामध्ये कालच्याच थँक्यू डीजे थँक्यू डीजे डीजे दोन्ही संघाचा एक राखीव खेळाडू 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. संघांना विनंती असेल दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते येणं गरजेचं आहे. एक बाईकची चावी आमच्यापर्यंत सापडले. जर ही चावी कोणाची असेल तर आपण आपली ओळख पटवा, गाडीची नावं सांगा आणि ही चावी आपण इथून घेऊन जा. एक बाईकची चावी आमच्यापर्यंत सापडली आहे. जर कोणाची असेल तर आमच्यापर्यंत आपण लगेचच या माहिती पोहोचवा आणि लगेचच आपण ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर पहिल्या फेरीतील अंतिम मॅच आपल्याला पाहायला भेटेल. कोपरी मास्टर ठाणे 12वा प्रतिनिधी पाठवा लवकरात लवकर. एक्स्ट्रा खेळाडू आहे तो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते येणं गरजेचं आहे. जयंत आणि मनोज या खेळाडूचा विचार केला तर आम्ही सातत्याने या खेळाडूला खेळताना पाहिलं तर दमदार कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये करत असतो आणि त्यामुळे त्याचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहण्यासारखं असेल. ज्याप्रमाणे दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर जयंत सध्या स्ट्राईक वरती बॅटर आहे. जयंत या खेळाडूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात आणि गोलंदाजीसाठी प्रमुख अस्त्र आपण पाहतात भांडूप गावातील आपण पाहतात मिस्टर मनोहर हा खेळाडूला आपण मैदानाच्या मध्ये पाहतात. एक महत्वाचा खेळाडू आहे. मास्टरचे संदीप मात्रे सरांना मी विनंती करू आपण आमच्या व्यासपीठावरती या. धडाडीचे बॅट्समॅन आहेत मास्टर संघाची संदीपजी पाटील हरेश किनी यांना मी विनंती करू आपण आमच्या व्यासपीठावरती या. जवळ आपण मॅचच्या दिशेने मॅचला सुरुवात होतात. पंचांचा सिग्नल आलाय मैदानाच्या आतमधून. परशुराम पाटील सर एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं पंचांच्या माध्यमातून खास करून आपल्याला पाहायला भेटत कालच्या दिवसामध्ये खूप चांगलं काम रुपेश मेस्त्री सर. आताचा बॉल पहिल्याच बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. एकला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल का? ॲक्युरेट थ्रो आपल्याला पाहायला भेटला. पहिल्या चेंडूवरती ते मात्र सिंगल येत आहेत आणि सिंगलच्या सहाय्याने आपण धावा पाहिल्या तर धाव फलकावरती एक धाव. पुढील बॉल आताचा बॉल खोलवट टप्प्याचा बॉल आहे. चेंडूला मात्र ड्राईव्ह केला गेलाय. एक धाव आपल्याला पाहायला भेटत आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाहीत. एकच धाव तिथे आपल्याला पाहायला भेटतात. धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर एकने मात्र पुढे जाऊन पोहोचतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. विजय संघाच्या कॅप्टनना विनंती करतो आपण या आचोले मास्टर, कोपरी मास्टर विरार, कांदरपाडा मास्टर आणि कासार वडवली मास्टर ए. पुन्हा एकदा विनंती करतो. विनंती असेल आमची विजय संघाच्या कॅप्टनना आचोला मास्टर, कोपरी मास्टर विरार, कांदरपाडा मास्टर, कासार वडवली मास्टर या सर्व संघाच्या कॅप्टनना आमची विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आताचा बॉल चेंडूला भिरकावला. प्रॉपरली कनेक्शन तिथे मात्र आपल्याला पाहायला भेटलं नाहीत. एक धाव्या चेंडूवरती कंप्लीट केले गेले. धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर एक धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये तर करतायत मात्र प्रयत्न तुम्हाला यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये सध्या करावे लागतील. गोलंदाज रेडी. खूप चांगला चेंडू आताचा अद्यावत केला गेला. यष्टांच्या वरून चेंडू मात्र निघून जातोय. डॉट बॉलची समाप्ती ही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली. डॉट बॉल येतो. डॉट बॉलने धावा जर आपण पाहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर लगावल्या गेल्या त्या मात्र 3 धावा. चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातील विचार केला तर 2. गोलंदाज रेडी होतात. पुन्हा एकदा
मनोहरचा बॉल हवेमध्ये फटका तिथे मात्र खेळला चिप शॉट म्हणता येईल. क्षेत्ररक्षक येत आहेत एक्स्ट्रा कव्हर वरून या बॉलला उचलतात फेकतायत तोपर्यंत एकच धाव आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या मात्र 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा आपण धावफलकावरती पाहू शकतायत. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये न बाकी धावा धावफलकावरती 4. कोपरी मास्टर ठाणे हा संघ आपण पाहता चिखलादेवी कोपरी मास्टर ठाणेचा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. हवेमध्ये बॉल बिस्टामिक स्ट्रोक झेल महत्वाची असेल झेल घेतलाय तिथे महत्वाचा गडी जयंतची महत्वाची एक मोठी विकेट होती ती मोठी विकेट इथे मात्र घेतली गेली आहेत आणि पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम कोपरी मास्टर ठाणे टीमला धावफलकावरती असताना धावा 4 विकेटचं पतन खेळाडू बाद बॅक टू दी पॅव्हिलियन फलंदाज बाद. इजे थोडेसे लेट आहेत मात्र लेट काय होईना मात्र वाजवत आहेत. तिवरी गावचे जावई आहेत संतोष पाटील आणि ते सध्या मैदानाच्या आतमध्ये आलात तर ते येता येता मैदानाच्या आतमध्ये लगेच पारितोषिक लागलंय. दिवाकर पाटील यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकार जर मारले संतोषजी पाटील यांच्या माध्यमातून तर 500 रुपयांचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. तीन चौकारांसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि 3 षटकारांसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. स्ट्रायकरवरती संतोष पाटील गोलंदाज आहेत निलेश. चला घाई करा जास्त वेळ जाणार नाहीत. विजेता संघांना पुन्हा एकदा मी नामोल्लेख करतो आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या. कोपरी मास्टर विरार असोले मास्टर कांदरपाडा मास्टर कासारवडवली मास्टर या सर्व संघाच्या कॅप्टनना आमची अधिकृत माहिती असेल आपण लवकरात लवकर या. यावेळी आपण पाहिलं तर 1 शॉट रनचा इशारा तिथे पंच करतायत. अगदी अॅक्युरेट लक्ष आपल्याला पाहायला भेटलं आणि पंचांच्या माध्यमातून सध्या 1 शॉट रनचा इशारा आला गेलाय. एक धाब्यात एका धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 5 धाबा. जर कॅप्टन इथे दाखल झाले नाही तर इथे ड्रॉ उडवला जाईल याची माहिती आपल्या लक्षात असू द्यात. आचोले मास्टर कोपरी मास्टर विरार कांदरपाडा मास्टर अँड कासार वडवली मास्टर ए पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय. बॅकवर्डला जाऊन चेंडूला स्लॅश केलाय बॉलला पाठवलं डिपेस्ट मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतात चेंडूला तिथे मात्र फील्ड करतायत. फील्ड करेपर्यंत 1 धाव आणि संघाची धाव संख्या 6 धावा 6 ऑन दी बोर्ड आपण मैदानाच्या आतमध्ये शकतायत. 6 धावा आपल्याला भेटतायत. गोलंदाजी मार्क्स वरती राईट अप ओव्हर द विकेटने या फटक्यासाठी हा खेळाडू ओळखला जातोय मात्र पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा रुपेश मैत्री सर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटले. अगदी जोड हवेमध्ये फैलावले गेले आणि दर्शवलं लगेच आहे. आताचा बॉल पुन्हा एकदा प्रॉपरली कनेक्शन मी म्हटल्याप्रमाणे तो खेळाडू या खेळाडूचा आवडता फटका आहे आणि तो देखील तो मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. बॉल सरळ निघून गेलाय सीमा पार येतोय दर्जेदार चौकार. म्हणजे आतापर्यंत मी जवळजवळ 6 ते 7 स्पर्धेमध्ये समालोचन करताना अग्रिकोली या मास्टर स्पर्धेमध्ये मी या खेळाडूची बॅटिंग त्याच दिशेने पाहिल्यात. म्हणजे जास्तीत जास्त फटके आहेत ना ते आपण फाईन लेग लॉंग लेग या क्षेत्रामध्ये आपण या खेळाडूला खेळताना पाहिलं आणि त्याचा आवडता अगदी म्हणता येईल की पॅटर्न स्ट्रोक या खेळाडूचा मात्र तोच आपल्याला पाहायला भेटतोय. फाईन लेग आणि लॉंग लेग या 2 दिशांमध्ये तो जास्तीत जास्त फटके हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला भेटतोय. आमचा आवाज जर पोहोचत असेल तर आचोला मास्टर कोपरी मास्टर कांदरपाडा मास्टर आणि कासार बडवली आपण आता आले नाहीत तर इथे ड्रॉ केला जाणार आहेत ह्याची माहिती आपल्या लक्षात असू द्यात. ओव्हर द विकेटने
हलक्या त्याने चेंडूला मात्र पुण्याला पाठवून दिलाय, चांगला स्ट्रोक अद्यावत केलाय, बॉल सीमारेषे पार जाईल, आणखीन एक दर्जेदार चौकार, मनोजच्या बॅट मधून निघणारा हा 4 धाब्यांचा मोठा फटका, चौकार. धावा आपण पाहिलं तर 4 नंतर पुढे जाऊन पोहोचलं. संघाची धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला भेटली. बिपिनजी भोईर सध्या डीजेच्या माध्यमातून खूप चांगलं काम करतात आणि सातत्याने त्यांचा डीजे आपण बिपिनजी भोईर साहेबांचा या मैदानावरती पाहू शकतायत. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या मात्र सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर 15 धावा राईट टर्म ओव्हर द विकेटने. आताचा फटका खूप सुंदर आहे, पदताळीत ते पाहायला भेटलं. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलायत. मनोहर या चेंडूला कव्हर करतात, तिथे मात्र थोडंसं कमी पडले. तोपर्यंत 2 धावा रनिंग बिटवीन द विकेटला किती तेवढी साथ द्यावी लागेल. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या 17 धावा आपल्याला पाहायला भेटतात. कोपरी मास्टर ठाणे संघाचा विचार केला तर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो सुरुवातीला आणि धावा बनवल्या गेल्या त्या 17 धावा. लास्ट डिलिव्हरी ओव्हर द विकेटने. हलक्या त्याने चेंडूला मात्र पुन्हा फ्लिप करण्याचा प्रयत्न, बॉल तिथे आपल्याला पाहायला भेटत. क्षेत्ररक्षकाने चूक केलंय. अशा स्टेजला अशा चुकी तुमच्या महागड्या ठरणार आहेत. अशा धावा तुम्हाला वाचवणं गरजेचं आहे. 2 धावा कंप्लीट होतात आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली षटक क्रमांक 2 संपल्या गेल्यात. 19 धावा आपल्याला पाहायला भेटतात. धावा 2 षटक 19 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बॅटर 2 पाहतात मैदानाच्या आतमध्ये आणि आपल्या व्यासपीठावरती हार्दिक सिंग साहेबांचं आगमन झालंय. तर आपलं स्वागत या मुख्य मंचावरती आपण करूयात. हार्दिक सिंग साहेब आपल्या व्यासपीठावरती पोहोचलेत. दोन षटकानंतर धावा आहेत 19 धावा. 19 आपण सध्या धावफलकावरती पाहतात. नवीन गोलंदाजी मार्क्सवरती आमंत्रित केले गेलेत मिस्टर महेश. संघाच्या वतीने 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क्सवरती आलाय महेश. राईट अप ओव्हर द विकेट तो गोलंदाजी करतो. स्ट्रायकरवरती बॅटर आहेत मिस्टर संतोष. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन अगदी कव्हर ड्राईव्ह, वाडा शॉट, बॉल मात्र तिथे थांबणार नाहीत. क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचाचा सिग्नल, चौकार. विपिन जी यांचं एक स्वागत. चांगलं सॉंग्स वाजवलं तर जेवणाचे कोणी बाकी असेल तर जेवून देखील घ्या. मंडपामध्ये जेवणाची सुविधा तिथे उपलब्ध आहे. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 23 धावा. 23 धावा आपल्याला पाहायला भेटतात. एक गडी बाद झालाय तिथे, एक गडी बाद बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये परतला गेलाय आणि पहिल्याच बॉलवरती महेश याच्या गोलंदाजीवरती पहिल्याच बॉलवरती कव्हर ड्राईव्ह आणि अगदी एक्स्ट्रा कव्हरला बीट करताना पण चौकार पाहिला. सुंदर फटका, पदताली ते व्यवस्थित होतं. चेंडूवरती येण्याचं, रेषेमध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न हा बॅटरचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटला आणि त्याचंच कारण प्रमुख फटका आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. पुढील बॉल ओव्हर द विकेटने. ड्राईव्ह केल्या चेंडूला आपण पाहतायत लेफ्ट ड्राईव्ह आहे. बॉल चालला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये. एक धाव आपल्याला पाहायला भेटत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत का, मात्र एका धावेवरती सध्या समाधान व्यक्त करावं लागलंय. एक धाव येतात, एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र संघाची धावसंख्या 24 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये 2.2 धावा धावफलकावरती आहे 24 धावा. चला जास्त वेळ जाणार नाही, त्याची आपण दक्षता घ्या. स्कूप करण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये फसण्याची शक्यता. बॉल चालला, क्षेत्ररक्षक तिथे बॉलला स्टॉप करतायत मात्र अंतिम मोमेंटला बॉलला स्टॉप करेपर्यंत आपल्याला पाहायला भेटतात 2 धावा. मी म्हटल्याप्रमाणे अशा फटके खेळण्यामध्ये हा खेळाडू माहीर आहे. यानंतर होणारा एक बलाढ्य सामना कोपरी मास्टर विरार आणि कासार बनवली मास्टर ए या 2 संघांदरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या.
कोपरी मास्टर विरार आणि कासार बडवली मास्टर ए दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि बलाढ्य संघादरम्यान लढत. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्या संघाला बाय घोषित करण्यात आलेली आहे, याची माहिती आपल्या लक्षात असू द्या. आचोले मास्टर आणि कांदरपाडा, आचोले मास्टर आणि कांदरपाडा कॅप्टन या. आचोले मास्टर संघाचे कॅप्टन आणि कांदरपाडा मास्टर संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. पुढील बॉल ओव्हर द विकेटने, फटका चांगला आहे, प्रॉपरली कनेक्शन दर्जा दाखवलाय, बॉलला पाठवला आमच्या समोरच्या कक्षाला मानवंदना देणारा यूज अँड मॅक्सिमम षटकार. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल. संतोष या गावाचे अगदी भावजे आहेत आणि जावई आहेत आणि त्यांच्याच बॅट मधून आलेला हा षटकार. व्हॉट अ शॉट, खूप चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. पुढील बॉल, पुन्हा एकदा फटका चांगला आहे, यावेळी बॉलला पाठवलाय लॉंग बॉल मध्ये, खेळाडूने चूक केलाय, बॉल चाललाय सरळ सीमारेषे पार, पंचांचा सिग्नल, आणखीन एक दर्जेदार चौकार. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतायत, षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये समाप्त होत आहेत त्या मात्र 3 आणि धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 37 धावा, एक गडी बाद. चला पाणी वर सांगतो 37 धावा झालेल्या आहेत, 37. जर आवाज पोहोचत नसेल कारण की तुमच्या 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत, त्याच्यामुळे इथे चुकी होणार नाही. 2 स्कोरर देखील आम्ही बसवलेले आहेत. धावफलकावरती 37 धावा लगावल्या गेल्यात. पाण्याची जे ड्रिंकची आमची ऑटो रिक्षा आहेत आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाण्यासाठी आमचे सहकारी असतील तर आपण लगेचच घेऊन जाऊयात. आपण डीजे कडे एक छोटासा ब्रेक घेऊया. आपण टॉस साठी या. श्री सत्यनारायण मास्टर कोपरी विरार आणि कासार बडवली मास्टर, कारण की जसं चिठ्ठ्या उचलल्या तसं सामना होणार आहे तशी माहिती आमच्यापर्यंत पुण्यात आयोजन कमिटीने पुरवली गेलेत. त्यामुळे विनंती करू कासार बडवली मास्टर संघाचे कॅप्टन आणि कोपरी मास्टर विरार श्री सत्यनारायण मास्टर कोपरी संघाचे कॅप्टन आपण या इथे. सामना होतो, यानंतर होणारा मॅच कोपरी मास्टर विरार आणि त्याच्या समोर खेळताना पाहायला भेटेल कासार वडवली मास्टरचा संघ आपण मैदानाच्या मध्ये खेळताना पाहणार आहोत. या 2 बलाढ्य संघांदरम्यान ही आपल्याला बलाढ्य लढत मैदानाच्या मध्ये थोडासा मला मध्ये पाहायला भेटेल. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि बलाढ्य संघादरम्यान ती लढत आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत. सध्या पाणी घेऊन जाण्याचं काम ड्रिंक्स मॅन करत असताना आपण त्यांना पाहू शकतायत. हरीश किनी यांना आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करून देत असताना खेळाडूंना ऊर्जा
आणि आदी यांना आपण पाहिलं तर अगदी या मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम करतात. पाण्याची सुविधा सध्या तरी खूप गरजेचं आहे आणि पाण्याची गरज ही मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारे भासू देत नाहीत. ह्याचं संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आमच्या आयोजन कमिटीने आणि खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे. 3 षटक संपले गेले, धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या 37 धावा. आम्ही विनंती करू दोन संघाच्या कॅप्टनना टॉस साठी आपण लगेचच या. कोपरी मास्टर विरार आणि समोर असेल कॅप्टन कासार बडवली मास्टर. या दोन्ही संघाच्या कॅप्टन आमचा पुन्हा एकदा कॉल असेल. आपण टॉस करण्यासाठी आमच्या व्यासपीठाच्या दिशेने या. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 37 धावा. गोलंदाज रेडी होतात. पहिला बॉल फुल टच बॉल आहे. फुल टच बॉलला कन्वर्ट केलंय. बॉल चाललाय सरळ निघून. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतात. फिल्डिंग चांगली झालाय. धोक्याची धाव ठरू शकले असते मात्र थ्रो खराब आहे. खराब थ्रोचा फायदा इथे मैदानाच्या आतमध्ये होत आहे. 2 धावा येत आहेत आणि या 2 धाब्याने संघाची धाव संख्या धाव फलकावरती 39 धावा. 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. अग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग अंतर्गत अग्रिकोली मास्टर 40+ टिवरीच्या मैदानावरती आपण ही स्पर्धा पाहत आहेत. संपूर्ण टिवरी ग्रामस्थांचं मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका आता फसलाय. महत्वाची इनिंग इथे आता समाप्त होत आहे मनोजची. मनोज बॅक टू दी पेव्हिलियन. कोपरी मास्टर ठाणे संघाला लागलाय हा मोठा झटका. मनोज बॅक टू डग आउट गॉन. आपल्या व्यासपीठावरती माजी उपसरपंच कोपरी गावातील आपण पाहतात प्रभाकरजी ओगे साहेबांचं आगमन झालंय आणि कॅप्टन देखील आहेत श्री सत्यनारायण मास्टर कोपरीचे. आणि मागच्याच मॅच मध्ये प्रभाकरजी ओगे साहेबांची आपण बॅटिंग एन्जॉय केलीत. 31 धावा 15 बॉल मध्ये बनवल्यात आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हा प्रदान त्यांना करण्यात आला. नवीन बॅटर पंकज. आताचा बॉल सरळ बॅट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे. बॉल मात्र निघून जाईल सरळ सीमा पार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. येणारा दर्जेदार चौकार. धावफलकावरती धावा 43 धावा. पुढील बॉल ओव्हर द विकेटने. आताचा बॉल आपण पाहिला तर पंच रुपेश मेसरी सरांच्या 2 हात हवेमध्ये अवांतर चेंडूचा मारा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटला. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर वाईटच्या स्वरूपाने ऍड होतात आणि जाऊन पोहोचतात. त्या मात्र 44 धावा आपल्याला पाहायला भेटतात. चेंडू फेकून झाले 3.3 धावा बनवल्या गेल्या 44 धावा. प्रयत्न मैदानाच्या मध्ये करतात. प्रयत्न करायला हवे कोपरी मास्टर ठाणे संघ. ज्या प्रकारे आतापर्यंत धावसंख्या उभारल्यात खूप चांगली धावसंख्या म्हणता येईल. राईट ओव्हर द विकेटने. फुलटच बॉल आहे. फुलटच बॉलला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला गॅपमध्ये. खेळाडू वेगाने चेंडूवरती येत आहेत. चेंडूला क्षेत्ररक्षण करतात तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कुठल्याही प्रकारचा कॉल होत नाहीत. एकाच धावेवरती सध्या समाधान व्यक्त करावं लागलंय आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 45 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतायत. अग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग अंतर्गत अग्रिकोली मास्टर टिवरी 40+ ही स्पर्धा आपण स्वर्गीय गंगाधर माळजी भोईर अप्पा मैदान टिवरी या मैदानावरती आपण स्पर्धेचं आयोजन पाहत आहेत. खूप सुंदर स्पर्धा. अनेक स्टँड्स उभारले गेल्यात. स्टँड्स मध्ये बसण्यासाठी प्रेक्षकांना तिथे मात्र जागा उपलब्ध करून दिल्या गेल्यात. प्रत्येक स्टँड्स मध्ये पाण्याची सुविधा देखील आपल्याला पाहायला भेटतात आणि अनेक रसिक या मॅचचा आनंद घेत आहेत. आताचा बॉल पडल्यानंतर पुण्यात हलकासा कट होतोय. पंचांचे 2 हात हवेमध्ये अवांतर चेंडूचा मारा करतायत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर अवांतर स्वरूपाने जाऊन पोहोचतात. त्या मात्र धावफलकावरती आपण पाहतायत 46 धावा. 46 लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील विचार केला तर जवळजवळ 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा बनवल्या गेल्या त्या 46 धावा. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल विजय संपादन करण्यासाठी. पुढील बॉल
आताचा बॉल पुन्हा एकदा चांगला पाहायला भेटला. निर्धाव चेंडूची सांगता ही मैदानाच्या आतमध्ये आपण होत असताना पाहू शकतायत. चेंडू फेकून झालात मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील विचार केला तर जवळ 5 धावा धावफलकावरती आहेत. 46 धावा. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. यानंतर एक शेवटचं षटक आपल्याला पाहायला भेटेल. हा शेवटचा बॉल आहे चौथ्या षटकातील. ड्राईव्ह केलाय कॉपीबुक स्टाईलने. बॉलला मात्र खेळून काढलाय. बॉल चाल एक्स्ट्रा कव्हरला. खेळाडू आहेत वाईडिश मध्ये. या बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत आपण पाहिलं. दुसरी धाव घेत असताना खेळाडू मात्र बाद होत आहेत. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या मात्र सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला भेटतात 47 धावा आपल्याला पाहायला भेटतात. 4 ओव्हरचा खेळ संपला. 47 धावा. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक मध्ये ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक सुपरहिट सॉंग्स. सुरू आहे आणि चार षटकांचा खेळ संपला गेला. धावा बनवल्या गेल्या त्या 47 धावा. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतात. गोलंदाजी मार्क्स वरती मिस्टर महेश वैती. कासार बडवली संघ जे आपण बसलेले आहात आपण त्या व्हाईट कपड्याच्या मागे बसा. कासार बडवली प्लीज त्या कपड्यावरती पाय ठेवू नका प्लीज. महत्वाची विनंती असेल. यावेळी बॉलला लॉप केलाय. बॉलला उडवलाय. चेंडू मात्र सरळ सीमा पार. पंचांचा सिग्नल यूज अँड मॅक्सिमम षटकार. व्हॉट अ शॉट. पडद्याच्या पुढे बसलेले खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो आपण प्लीज मागे बसा आणि तिथे कोणीही पाय ठेवू नका. या इनिंग नंतर आपण लगेच टॉस करूयात. धाबा धावफलकावरती बनवल्या गेल्या षटकाराने 53 धाबा. आताचा बॉल पंचांच्या 2 हात हवेमध्ये. परशुराम पाटील सर सध्या आमच्यापर्यंत वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. व्हाईट बॉलने धाबा आपण पाहिलं तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 54 धाबा. चांगली बॅटिंग अगदी आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला भेटली कोपरी मास्टर ठाणे संघाची. शरीरापासून दूर हा चेंडू तुम्हाला हाताळायला हवा. म्हणजे जास्तीत जास्त चेंडू तुम्ही जेवढे शरीरापासून दूर खेळवणार ना तेवढे चेंडू तुम्हाला चांगले बेनिफिट हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकतोय. आणि तोच गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये करत असताना सध्या पाहिलं. चेंडू फेकून दिला आतापर्यंत 2 धावा. धावफलकावरती 54 धावा. आताचा बॉल हलक्यात चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलायत. एक धाव आपल्याला पाहायला भेटतात. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या 55 धावा. चेंडू समाप्त होतात आतापर्यंत 4.3. अजूनही येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. यानंतर आपण जाणार आहोत सेकंड फेरीतील पहिला मॅच. कोपरी मास्टर विरार आणि दुसऱ्या बाजूला असेल कासार वडवली मास्टर एच संघ आपल्याला खेळताना पाहायला भेटेल. दोनही आक्रमक संघ आहेत. शॉर्ट बॉलला पुल केलाय. पुल पॉवरफुल ठरतोय का. क्षेत्ररक्षक तिथे येतोय चेंडूवरती. बॉलला स्टॉप करतोय. फेकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एकच धाव तिथे मात्र फक्त आपल्याला पाहायला भेटली. धावफलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर 1 ने मात्र पुढे जाऊन पोहोचतात. संघाची धावसंख्या अब तक 56 ही धावसंख्या आपण मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहू शकताय. चेंडू फेकून झालाय 4 आणि धावसंख्या अब तक 56 चा आकडा मात्र पुढे येताना आपल्याला पाहायला भेटतोय. कोपरी मास्टर विरार आणि होणारी मॅच कासार वडवली. गती परिवर्तन स्लोवर वन व्हेरिएशन अगदी आपल्या बोटांमधील जादू आहे ना ती जादूही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचं काम करून दाखवलंय. ते गोलंदाज महेश वैती या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला खास करून पाहायला भेटतात. शेवटचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. धाबा धावफलकावरती बनवल्या गेल्यात त्या मात्र 56 धाबा. लास्ट डिलिव्हरी राऊंड विकेट.
शॉर्ट डिलिव्हरी ती पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपल्याला पाहायला भेटतात एकदा कंप्लीट करतायत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतील खेळाडू. वेगाने चेंडूवरती आला, ॲक्युरेट थ्रोज आलाय. खेळाडू धावचीच्या स्वरूपाने बाद होत आहे. धावफलकावरती धावा उभारल्या गेल्या आहेत. त्या कोपरी मास्टर ठाणे संघाने 57 धावा आणि 58 धाव्यांचं लक्ष आपल्याला पाहायला भेटेल. दुसऱ्या नावामध्ये कुठल्या प्रकारे चेस होत आहेत याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदला होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील पांजू गावचा एक बुलंद आवाज दिनेश किनी सर यांना आपण आमंत्रित करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तोपर्यंत आपण जाऊयात डीजे कडे आणि डीजे नंतर आपण जातोय सरळ टॉसच्या दिशेने. भोईर साहेबांचे शुभस्थापन करतो. टॉस इथे आपल्याला पाहायला भेटला आणि टॉस जिंकलाय कासार वडवली मास्टर ए संघाने. निर्णय आमच्यापर्यंत आपण कळवा. टॉस जिंकून आपण काय स्वीकारलंय लगेचच माहिती आपल्यापर्यंत येऊ द्यात. दोन संघांदरम्यान आपल्याला एक झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. कासार वडवली मास्टर आणि कोपरी मास्टर विरार असा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. जाऊयात एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक मध्ये होतोय बदलाव. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतात पांजू गावचे एक बुलंद आवाज दिनेशजी भोईर. चौधरी ट्रेनिंग स्कूलचे मालक आदरणीय सन्माननीय शशिकांत चौधरी साहेबांना मी विनंती करू आपण आमच्या व्यासपीठावरती या. चौधरी ट्रेनिंग स्कूलचे आदरणीय शशिकांत चौधरी साहेब आणि हरिभाऊ मात्रे समाजसेवक आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. त्यांना मी विनंती करू आपण आमच्या व्यासपीठावरती या. आणि त्यानंतर द्वारकानाथ चौधरी साहेबांना देखील आम्ही विनंती करू आपण आमच्या व्यासपीठावरती या. प्रमुख मान्यवरांचं आमच्या व्यासपीठावरती आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मी प्रमुख मान्यवरांना विनंती करतो आपण आमच्या व्यासपीठावरती या आणि त्या असं नसं व्हायचं आहेत. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने जिथे मॅचला सुरुवात होईल आणि जॉईन होत आहेत दिनेश किनी सर. जेवणाची सुविधा उपलब्ध आहेत. अजूनही जर कोणी जेवायचे बाकी असेल तर आपण तिथे जाऊन जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. आम्ही अप्रतिम आयोजन नियोजन पाहायला मिळते. ऑल इज वेल अशी ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये दुपारचं सत्र आणि उन्हाचा तडका वाढला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 57 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय दोन संघादरम्यान आणि यानंतर जे सामने होतील ते 4 षटकांचे असतील याची नोंद घ्या. प्रत्येक संघाने पहिला सामना दुसऱ्या फेरीतील आपल्या समोर येणार आहे. एका बाजूला कोपरी मास्टर विरार तर दुसऱ्या बाजूला कासर वडवली मास्टर ए हा संघ मात्र दोनात करणार आहे आणि कासर वडवली मास्टर ए संघाने नाणेफेक जिंकलेले आपल्याला पाहायला मिळतंय. चला दोन सलामीवीर बिनीची जोडी बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल करा आम्ही विनंती करतोय. जबरदस्त खेळ साकारला गेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये आणि झंझावात पाहायला मिळाला. आपण पाहतोय संतोष या फलंदाजाचा वैयक्तिक त्याच्या बॅट मधून 22 धावा हे कुठल्या गेल्या. मनोजने चांगली साथ दिली 19 धावांची आणि खूप चांगला खेळ साकारला गेला. 5 षटकांमध्ये 56 धावा फलकावरती लावल्या गेल्यात आणि 57 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. क्षेत्ररक्षण सजवून घ्या मी विनंती करतोय. चला दोन बॅटर्स लगेच घाई करा. आपण गड्याला मध्ये पाहिलं तर एकंदरीत 3:32 झालेले आहेत आणि यानंतर अजून 4 सामने खेळवायचे आहेत याची नोंद घ्या.
जे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. ठाणकोपरी संघाला विनंती असेल थोडस कॉपरेट करा प्लीज. तर विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज रवी पाहायला मिळतोय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ह्या बिनीच्या जोडीवरती मात्र खऱ्या अर्थाने नजरा असतील. मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ आणि रवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने. लक्ष ठेवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये 57 धावांचं आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगला खेळ साकारला जाईल मैदानाच्या आतमध्ये, यात काही शंका नाही, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. इथून पहिल्या षटकामध्ये जर अटॅक केला गेला मैदानाच्या आतमध्ये तर निश्चित स्वरूपाने या धावा चेस केल्या जातील. त्याकरता तुम्हाला तुमचं कॉन्सन्ट्रेशन ठेवणं गरजेची गोष्ट आहे. आत्मविश्वासाने कूल माइंडेडने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण भलं मोठं टार्गेट हे ठेवलं गेलं आहे. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय. मनोज येतोय गोलंदाजी मार्क वरती. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघादरम्यान धाव फलकावरती लक्ष ठेवलं गेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये तर 58 धावांचं लक्ष आहे. 57 धावा या फलकावरती लावल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सिग्नल होते पंचांचा. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू लेफ्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज गोलंदाजी मार्क वरती येत असताना पहिला चेंडू पाहिलं, न्याहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपवलं जात आहे. हा ना करता करता इथे मात्र 2 धावा येतील वाईटच्या माध्यमातून 1+1 आणि वाईटच्या माध्यमातून 2 धावे सहित मात्र संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 2 या आकड्यावरती. लेग स्टंपच्या बाहेर चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. खूप चांगलं नक्कीच एक चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय सचिन भोईर दर्शवतायत की बॅट एक वेगळ्या शैलीची अप्रतिम पाहायला मिळते आणि धावांची गती फलकावरती 2 धावा 2 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साइडला मोठा फटका जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र निघून जातोय. 1 धाव अर्जित केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र एका धावेला 2 धावांमध्ये आता मात्र कन्व्हर्ट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धावेसाठी वळालेत. अप्रतिम 3 धावा आणि इथून मात्र 3 धावा येत असताना खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये धावण्याची क्षमता चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट सामंजस्यपणा पाहायला मिळाला आणि धावांची गती फलकावरती 1 चेंडूच्या समाप्तीखेरीज महेंद्र भोईर आम्हाला दर्शवतायत की 5 धावा 5 रन्स. पाच धावा या फलकावरती अप्रतिम पहिल्या चेंडूवरती. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका, अन्यथा सामने कमी षटकांचे खेळवावे लागतील. सरळ बॅटने चेंडूला वलवलं गेलंय. अप्रतिम चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. विप फॅक्टर मध्ये चेंडू निघून येतोय. तत्पूर्वी फंबल होत आहेत आणि त्याचा फायदा अप्रतिमपणे उचलला गेलाय आणि 2 धावा सहजरित्या गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 7 धावा 7 रन्स.
गुड डिलिव्हरी, ब्युटिफुल लेंथ वरती टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत या षटकामध्ये. एकंदरीत पाहायला मिळत आहेत ते 4 आणि 4 चेंडूंच्या समाप्त एकेरीत 7 धावा या फलकावरती. यावेळेस लेंथ अँड लाईन खूप चांगले बेटर पाहायला मिळत आहे. ऑन साइडला चेंडूला वलवलं जाते डीप मध्ये. डीप मिड विकेटचा क्षेत्र रक्षक पाहायला मिळतोय वेगाने पुढे सरसावला गेला होता. तत्पूर्वी सिंगलला मात्र डबल मध्ये कन्व्हर्ट केलं गेलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावांची गती धाव फलकावरती 9 धावा. तर सिंगल डबलच्या माध्यमातून जरी धावा आल्या तरी धावफलक मात्र हलत राहील. इथे मोठे फटके यायला हवेत. चौकार षटकार प्रत्येक एका षटकामध्ये एक चौकार किंवा षटकार आला तर निश्चित स्वरूपाने सरासरी मेंटेन ठेवली जाईल. अप्रतिम आतापर्यंत 9 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय पुनश्च एकदा. सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. जमिनी लगत चेंडू निघून येतोय. एक धाव अर्जित केले गेले. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करत असताना पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्त एकेरीस धाव फलकावरती 10 धावा बिनबाद भांडूप मास्टर ब संघाच्या पाहायला मिळत आहेत. अप्रतिम खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 10 धावा फलकावरती. 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडू 48 धावा हे समीकरण येऊन पोहोचले गेले. या आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. स्वागत आहे. चला घाई करा प्लीज. जास्त वेळ घेतला जातोय क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता. ठाणकोपरी मास्टर संघाला विनंती असेल. धावांची गती 10 धावा या फलकावरती. 24 चेंडू 48 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती नितीन येत असताना अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन खेळला गेलाय. चेंडू डीप मध्ये निघून जातोय. तत्पूर्वी सुरेख क्षेत्र रक्षण. तत्पूर्वी एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावांची गती फलकावरती 11 धावा 11 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती नितीन सज्ज होतोय पुनश्च एकदा. इथून मोठे फटके खेळावे लागतील. एखादा चौकार षटकार जर आला तर निश्चित स्वरूपाने सरासरी मध्ये आपण पाहतोय येऊन पोचला जाईल. भांडूप मास्टर संघ मैदानाच्या आतमध्ये. कोलवर चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी एसटी रक्षक पुढे सरसावला जातोय. एकदा वर्जित केले गेले आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 12 धावा 12 रन्स. तर 12 धावा या फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत. 46 धावांची आवश्यकता. 22 चेंडू 46 धावा. रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिलं नाहलं बाकीचं काम मात्र पंचांवरती सोपवलं गेलंय. व्हाईटचा इशारा. पंचांच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली जाते. फलकावरती एकंदरीत 13 रन्स 13 धावा. उलटा चेंडू व्यवस्थितरित्या कन्व्हर्ट करता आला नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतोय विश्वनाथ या फलंदाजाला. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडू जर व्यवस्थितरित्या मिडलिंगला कनेक्ट झाला असता तर निश्चित स्वरूपाने चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला असता. तत्पूर्वी बॅटचं एज घेतलं गेलं. चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपाने धावांची गती फलकावरती स्थिर पाहायला मिळते. पुनश्च एकदा नितीन. फुलटॉस चेंडू ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळाले. 2 धावा सहजरित्या आणि 2 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. एकंदरीत पाहिले तर 15 धावा 15 रन्स 15 धावा या फलकावरती. खूप चांगलं क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलला प्राधान्य दिले गेले. चेंडू आहेत ते 20 आणि 20 चेंडू मध्ये 43 धावा हे सामन्याचं समीकरण. ऑन साइडला चेंडूला वलवलं गेलाय. एक धाव अर्जित करत असताना एकाच धावेवरती समाधान व्यक्त करत आहेत आणि एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते
एकंदरीत पहिले तर 16 धावा 16 रन्स. खूप चांगलं षटक नितीनच्या हतकंडातून अप्रतिम आतापर्यंत पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू आहे. या षटकानंतर पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावायची आहे. संकेत भोईर यांना आम्ही विनंती करतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा चेंडू निघून जातोय डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. तो क्षेत्ररक्षक आहे तो वेगाने पुढे सरसावला गेलाय. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळालेत. 2 धावा. षटक क्रमांक 2 समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 18 धावा. आता चेंडू आहेत ते 18 आणि 18 चेंडू मध्ये 40 धावा. या आपण ऐकूया विपिनजी यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. डीजे चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. संकेत भोईर यांना मी विनंती करतोय की ड्रिंक्स ट्रॉली बाहेर घेऊन यायचा आहे आणि सामना स्टार्ट करायचा आहे. पंचांना विनंती असेल. 18 चेंडू 40 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. जेवणाची व्यवस्था चालू आहे. जे कोणी जेवायचे राहिले असतील त्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर जयंत येतोय गोलंदाजी मार्क वरती. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये हे महत्वपूर्ण षटक असेल. या षटकामध्ये जर जास्तीत जास्त धावा घेण्याच्या प्रयत्नात असले तर निश्चित स्वरूपाने सामन्यामध्ये रंगत वाढेल. तर दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. गोलंदाजी मार्क वरती जयंत एक एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि काही जबरदस्त आपण पाहिलं तर याच मैदानावरती 4 ते 5 वर्ष अगोदर आपण पाहिलं असेल तर काही जबरदस्त खेळ साकारला गेला होता जयंतच्या माध्यमातून. तोच जयंत गोलंदाजी मार्क वरती येत असताना बॅकफुटला गेले. जागा बनवली. कटचा फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. एक धाव अर्जित करत असताना आणि एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 19 धावा. तर सिंगल डबलने काही बिघडणार नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ठाणे कोपरी मास्टर संघाला ठाऊक आहे इथून सिंगल डबल जरी धावा आल्या तरी मात्र या 40 धावा पूर्ण होणार नाहीत. इथून मोठे फटके रोकावे लागतील आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय गोलंदाजी हाताळत असताना पुनश्च एकदा सुंदर चेंडू अप्रतिम बॅकफुटला जाऊन खेळण्याकरता मजबूर केलं गेलंय. एक धाव अर्जित केले गेले. दुसऱ्या धावेसाठी वळाले. 2 धावा अर्जित करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 21 धावा. इथून चेंडू आहेत ते 16 चेंडू मध्ये 37 धावा हे सामन्याचं समीकरण येऊन पोचलं गेलंय आणि दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर वेल सेट पाहायला मिळत आहेत. विश्वनाथ मध्ये ती क्षमता आहे. रवी मध्ये क्षमता आहे. मात्र ती क्षमता साध्य करावी लागते. कॅपेबिलिटी ॲबिलिटी असून चालणार नाही. कागदोपत्री स्ट्रॉंग आहेत मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहावं लागेल. धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. 21 धावा 16 चेंडू 37 धावा हे सामन्याचं समीकरण. फुलटॉस चेंडू ऑन साइडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. तत्पूर्वी चेंडू निघून जातोय. एक धाव अर्जित करत असताना धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत
22 धावा 22 रन्स। तर अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य कुठेतरी जपावं लागेल आणि फुलटॉस चेंडूला व्यवस्थितरित्या कन्व्हर्ट करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये चौकार आणि षटकारामध्ये। अप्रतिम टप्पा चूक, ब्युटिफुल डिलिव्हरी। जरूर प्रश्न विचारला गेला होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कारण एष्ट्यांच्या वरतून क्वचित आणि कदाचित आपण पाहिलं तर जवळून निघून जातोय हा चेंडू। अप्रतिम दोन पायाच्या मधून निघून गेला होता। तत्पूर्वी धावांची गती स्थिर पाहायला मिळते। पाचवा चेंडू जयंत पुन्हा एकदा ऑन साइडला जमिनी लगत चेंडू मात्र गॅप मध्ये आपल्याला पाहायला मिळतो डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये। तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी बलाले 2 धावा सहजरित्या। गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते। एकंदरीत पाहिलं तर 24 धावा। इथून आपण पाहिलं तर 13 चेंडू आहेत, 13 चेंडू 34 धावा हे समीकरण हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। जबरदस्त सुंदर सामना। यावेळेस मात्र जागा बनवली, हुकच्या फटक्यामध्ये चेंडूला कन्व्हर्ट करण्याच्या प्रयत्नात आणि चेंडू सरळ निघून जातोय बाबू याच्या हातामध्ये। गुड कॅच ऑफ द क्वालिटी, फलंदाज बाद। आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला। आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला। राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला। आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला। धन्यवाद डीजे राजेंद्र अर्थातच बाबू। जबरदस्त झेल टिपला गेला जजमेंट सहित आपण पाहतोय। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना महेश वैते येत असताना पाहायला मिळतोय। इथून महेशला प्रयत्न करावे लागतील मोठे फटके खेळण्याचे। राजेंद्र उर्फ बाबू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय। 12 चेंडू 34 धावा। तर रवी आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला। नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज महेश वैती आपल्याला पाहायला मिळतोय। इथे राजेंद्रला मात्र प्रयास करावा लागेल की धावा रोखाव्या लागतील। 12 चेंडू 34 धावा आणि इथून मोठे फटके जर आले तर निश्चित स्वरूपाने या धावा अचीव करण्याच्या प्रयत्नात असतील भांडूप मास्टर बी संघ। पहिला चेंडू ऑन साइडला अगेन्स्ट द टर्न उडवण्याच्या प्रयत्नामध्ये। तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी बलाले 2 धावा। तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र 2 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती। एकंदरीत पाहिले तर 26 या आकड्यावरती 26 रन्स। इथून चेंडू आहेत ते 11 चेंडू 32 धावा हे समीकरण। 11 चेंडू 32 धावा। जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। धावांची गती एकंदरीत पाहिले तर 26 धावा 11 चेंडू आणि 32 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन पोहोचलं गेलंय। पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम बॅटचा एज घेऊन मात्र चेंडू निघून जातोय। संतोष कुठलीच चुकी करत नाहीत, फलंदाज बाद। साहेब धुरंधर आहेत एक नंबर, हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर। धन्यवाद डेझे, वेलकम बॅक। पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। 10 चेंडू 32 धावा हे सामन्याचं समीकरण। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश येतोय। जे संघ नायक आहेत ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। महेश कोपरकर मैदानाच्या आतमध्ये येत असताना इथून धावांचा वेग वाढवावा लागेल। हे 2 फलंदाज, या 2 फलंदाजांमध्ये कॅपेबिलिटी, ॲबिलिटी, क्षमता आपल्याला पाहायला मिळते। कागदोपत्री स्ट्रॉंग आहेत। इथून जर 1 ते 2 मोठे फटके आले तर रंगत वाढली जाईल मैदानाच्या आतमध्ये। मात्र राजेंद्र सक्षम आहे गोलंदाजी मार्क वरती। पुन्हा एकदा येत असताना
डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये महेशच्या बॅटला हा चेंडू मात्र स्पर्श होत नाही, तत्पूर्वी निघून जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये हुड डिलिव्हरी. धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 26 धावा, चेंडू आहेत ते 9 चेंडू 32 धावा. हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळला गेलाय सरळ बॅटने वी फॅक्टर मध्ये चेंडू निघून येतोय. एक धाव वर्जित करत असताना आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. एक धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय 27 या आकड्यावरती. 8 चेंडू 31 धावा हे सामन्याचं समीकरण. 8 चेंडू 31 धावा हे विजयाचं समीकरण येऊन पोचलं गेले मैदानाच्या आतमध्ये. यानंतर सामना आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या समोर येत असताना कोपरी मास्टर विरार विपक्ष कासर वडवली मास्टर ए असा सामना पाहायला मिळणार आहे. स्वतःच्या गोलंदाजीवरती फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्नामध्ये होते, तत्पूर्वी झेल निसटला जातोय आणि धावांची गती 2 ने पुढे येत असताना धाव फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 29 धावा 29 रन्स शेवटचा चेंडू आहे राजेंद्र याच्या षटकातील. 7 चेंडू 29 धावा हे समीकरण येऊन पोचले गेले मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. पुनश्च एकदा बाबू उजव्या हाताने मारा करण्याकरिता सज्ज होत असताना खोलवर चेंडू होता. ऑन साइडला गॅपचा चांगला वापर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा काही रोखू शकणार नाहीत. 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 31 धावा. आता चेंडू आहेत ते 6 आणि 6 चेंडू मध्ये विजयाकरिता 27 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 27 धावा. मध्ये 31 धावा या फलकावरती 4 षटकांमध्ये. कारण जी सुरुवात व्हायला हवी होती पहिल्या षटकापासून एखादा मोठा फटका प्रत्येक षटकामध्ये शोधणं हे फलंदाजाचं काम होतं. ते कुठेतरी पाहायला मिळालं नाही. सिंगल डबल वरती फोकस केला गेला, कॉन्सन्ट्रेट केलं गेलं आणि तदनंतर आता मात्र भली मोठी धावसंख्येची आवश्यकता पाहायला मिळते. 6 चेंडू 27 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येत असताना परेश येतोय शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन. डान्सिंग डाऊन द ट्रॅक सरळ बॅटने महेश कोपरकरच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळतोय. 1 धाव अर्जित केले गेले आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 32 धावा. 5 चेंडू 26 धावा हे सामन्याचं समीकरण. इथून 1 ते 2 मोठे फटके प्रत्येक चेंडूवरती प्रहार तुम्हाला करावा लागेल. महेश वैते यामध्ये सक्षम आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज येत असताना गोलंदाज पुनश्च एकदा येत असताना गोलंदाजी मार्क वरती. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळला गेल्या बॅटचा एज घेऊन मात्र चेंडू आपण पाहतोय लॉंग स्टॉप रिजनला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा सहजरित्या दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत पाहिले तर 34 धावा. इथून आता मात्र चेंडू आहेत ते 4 चेंडू 24 धावा. 4 मोठे उत्तुंग असे षटकार तुम्हाला ठोकावा लागतील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. परेश अप्रतिम गुड डिलिव्हरी. टॉकलचा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र स्टेअर केलं गेलंय. 1 धाव वर्जित करत असताना दुसऱ्या धावेसाठी वळाले. 2 धावा
तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र तिसऱ्या धावेसाठी येत असताना फलंदाज बाद होतोय. महेश वैती बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना गडी बाद. माझे दिल चौकार. हिताय बहुजन सुखाय मंत्र गजणार हाय, मंत्र गजणार हाय. धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर शेवटचा चेंडू घेऊन पुनश्च एकदा परेश गोलंदाजी मार्क वरती येत असताना मात्र स्वप्नील स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. अप्रतिम सुरेख चेंडू पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपाने विजयी ठरला गेलाय संघ. आपण पाहतोय भांडूप कोपरी मास्टर ठाणे हा संघ मात्र विजयी ठरतोय. अभिनंदन अँड हार्ड लक भांडूप मास्टर ब संघाला. आपण आलात, चांगला खेळ दाखवला. तुमचंही कौतुक. या स्पर्धेच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था चालू आहे. आपण जेवणाचा आस्वाद घ्या. दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. भांडूप मास्टर ब संघाला विनंती करतोय, चला एक लाईनअप मध्ये उतरायचं आहे. संतोष तुफानी 8 बॉल मध्ये 22.